स्पर्श प्रेमाचा भाग 6. तनू सकाळी लवकर उठून आरतीच्या रूममध्ये गेली होती. आरती झोपलेली हे पाहून तिचं आवरायला गेले. आरतीच्या काळजीने तिला रात्री बराच वेळ झोप लागतच नव्हती. खूप सारे विचार तिच्या डोक्यात चालूच होते. आरतीला घरी एकटं सोडायचं नाही. कॉलेजमध्ये पण जमेल तेवढं तिच्यासोबतच राहायचं. आकाश असताना जास्त टेन्शन घेण्याची गरजच पडत नाही. विशाल दादा आणि आकाश नक्की तिची कॉलेजमध्ये काळजी घेतील, पण घरी मलाच घ्यावी लागेल असा विचार करता करता ती चहा ओतत होती. विचारात चुकून चहा थोडा हातावर पडला. तशी ती ओरडली. आरती त्याच वेळी किचनमध्ये आलेली होती. तनूचा आवाज ऐकून ती पटकन तिच्याकडे गेली. बघितलं तर तनू हातावर फूक मारत होती. आरती, तनू, लक्ष कुठं आहे तुझं? किती वाजून घेतलंय? सांभाळून करत जा ना. खूप दुखेत असेल ना गं? आरतीची बडबड चालूच झाली. तिने पटकन तनूचा हात पाण्यात बुडवला. मग तिला क्रीम लावून दिली. आरती, बस आता इथं, मी आणते तुला चहा. दोघी चहा घेतात. आरती तिला विचारते, सकाळ सकाळी एवढा कसला विचार करत होती? तनू बोलली, ते मी मनूचा विचार करत होते. गावाला मनूला घरी आणायचं, तसं इथं पण आणायचं का? आरती, त्याच एवढा विचार करायचं काय आहे? आपण रात्री काकांना विचारू ना. आता जास्त विचार नको करू. तनू, मला हलवतो. दोघी त्याचं आवरून विशाल आणि विद्या सोबत कॉलेजला जातात. कॉलेजच्या पार्किंगमध्ये अमर आणि आकाश थांबलेले असतात. तनू एक भुई उंचावून आकाशला स्माईल देते. आकाश गालातच असतो. तिचं लक्ष अमरकडे जातं. तो तिला पण बघत असतो. तिला थोडं लाजल्यासारखं होतं. ती इकडं तिकडं बघू लागते. ते सगळे कॅन्टीनमध्ये येतात. अमरचं लक्ष तनूच्या हाताकडंच जातं. तनूच्या हाताला काय झालं तो थोडा काळजीतच पण ओरडूनच विचारतो. सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तनू, हे आरती तिच्या मनूच्या विचारात होती आणि चहा हातावर पाडून घेतला. विद्या, कोण मनू? त्याचा ही का विचार करत होती? हे ऐकून अमरला थोडा शॉकच झाला. त्याला माहीत नव्हतं की तनू मनू कोणाला म्हणते. आरती बोलली. अमरचा उतरलेला चेहरा बघते. त्याला अजून चिडवायचं म्हणून तनू बोलायच्या आत तीच बोलते. आरती, अरे तुला मनू नाही माहिती? तनू उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचाच विचार करत असते. खूपच जवळचा आहे ना तो. ती अमरकडं बघत बोलते. तनू तिला हातावर मारते. तनू काही बोलणारच तेवढ्यातच आरती हळूच तिला बोलते. फक्त माझा होया. बोल तनू, काय चालू आहे तुझं? हळू आवाजात विचारते. आरती, नंतर कळेल तुला, आता गप्प बस. तनू गप्प बसते. आरती अमरचे एक्सपिरियन्स बघून हसू दाबण्याचा प्रयत्न करत असते. अवीला पण अमरचा उदास चेहरा बघून वाईट वाटत असतं. न राहून तो विचारतोच, कोण आहे? कोण आहे म्हणू? ज्याचाही एवढा विचार करत असते. एवढं काय खास आहे तो? विशाल, हा मी पण नाही कधी ऐकलं त्याच्याबद्दल. गावाला असतो का? त्या बोलली, एवढं काय विचार करत होती ग त्याच्याबद्दल? खोडकरपणे विचारलं. तनूला तर समजतच नसतं की तिथं काय चालू आहे. अमर पण चेहरा पाडून बसलेला असतो. आरती बोलते, अरे तो दरवर्षी घरी येतो. यावर्षी आम्ही इथं आहो ना. मग ती विचार करत होती की मनूला इथंच बोलावून घ्यायचं का? काकांना विचारायचं होतं. हाच विचार करताना हाच भाजून घेतलेला आहे तिने. अमरला अजून चिडवण्यासाठी बोलते, विशाल, एवढं काय विचार करायचं? बोलावं त्याला घरी, येतो ना मग. इथे पण येऊ शकतो. पप्पाला काही प्रॉब्लेम नसेल. आरती बोलली, तुम्ही सगळे याल ना त्याला भेटायला? रंजू, मला भेटायचं आहे मनूला. विद्या बोलते, मला पण बघायचं आहे. हा मनू आहे तरी जो तनूच्या मनात राहतो? तनू, नाही तसं काही नाही आरती. घरी येईल तेव्हा बघशील की त्याला. तनू बोलली. मध्येच थांबत बोलते. अमरला आता सारखं म्हणू म्हणू ऐकून अजून राग येत होता. तो ताडकन उठून निघून जातो. अवी पण त्याच्या मागे जातो. बाकीचे त्याला काय झालं अशा नजरेने तो गेला त्या दिशेने बघत होते. तनू बोलते, मात्र अमरला असं बघून घाबरलीच होती. आरती बोलली, तर मनातल्या मनात खूप हसत होती. मनातच विचार करत होती. मला जे वाटतंय तसंच आहे. वाटतंय. मला डाऊट आलाच होता. मनूमुळं आता विश्वास व्हायलाच लागला पाहिजेच की मी विचार करते तसंच आहे. आता तनूच्या मनात बघावं लागेल सगळं. क्लासला जाताना तनू आरतीसोबत तिच्या क्लासपर्यंत जाणार
असती, पण आकाश बोलतो, मी पण सेम क्लासमध्येच आहे ना, जातो आम्ही सोबत. तनू बोलली. त्याला स्माईल देते. तिला वाटतं आकाश दादा तिची काळजी घेईल. क्लासमध्ये जाताना आकाश आरतीला विचारतो, काय चालू आहे मॅडम तुमचं? आरती बोलली, माझं कुठं काय? आकाश, मग हा मनू कोण, ज्याच्याबद्दल तू एवढा बोलत होतीस? तुझ्या या छोट्याशा डोक्यात काय शिजत आहे? आरती बोलली, कुठं काय, काहीच नाही. आकाश तिच्या समोर थांबतो. खरं सांग, तुझ्या डोक्यात काय चालू आहे? आरती, ते तुला का सांगू? ती अडखडत बोलत होती. आकाश, ओके, नको सांगू. मी तनूला जाऊन विचारतो. आरती, ये थांब. आता तिला काही विचारू नको. आकाश, मग सांग आरती. ते मला वाटतं अमर तनूला लाईक करतो. तेच जाणून घ्यायचं आहे ना मला. आणि मनू म्हणजे? गणपती बाप्पा. तनू त्याच्या मनू म्हणतो. त्याला गणपती बसणार आहेत ना, त्याबद्दल बोलत होतो मी. आकाश तिच्या डोक्यात हळूच मारतो. खूप काही शिस्त या डोक्यात. जरा स्वतःचा पण विचार करत जा. तुला स्टडीसाठी हेल्प हवी म्हणाली होतीस ना, नंतर विषयच नाही काढला. आरती, ते नंतर बघू एक्झामच्या वेळेस. आकाश बोलतो, तेव्हा रिव्हिजन करत असतात. ते काही नाही. तुझी डान्स प्रॅक्टिस झाली की 1 तास माझ्यासोबत स्टडी करायला यायचं. आरती, नाही, एक्झामच्या वेळेस बघू. आकाश बोलला, तुला आता यावरून भांडायचं आहे का? कारण वेळ नाही आहे, क्लास आहे. आपण भांडण नंतर कॅन्टीनमध्ये करू. आता चल क्लासमध्ये. तो मनातच बोलतो. कशा आहेत दोघी बहिणी? तिकडं तनू हिचा विचार करत असते आणि इकडं ही तिच्या दोघे क्लासमध्ये जातात. अमर कॅन्टीनमध्ये निघून जातो. कॉलेजच्या टेरेसवर जातो. अवी पण त्याच्या मागे पण गेलेला असतो. अमर खूप अपसेट झालेला असतो. अवीला तर काय बोलावं सुचतच नसतं. बराच वेळ तो शांत बसलेला असतो. आरतीचं बोलणं त्याच्या डोक्यात घुमत असतं. अवी त्याच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा तो भानावर येतो. अवीला काय बोलावं ते समजत नव्हतं. तो शांत राहून त्याला फक्त मिठी मारते. अमर बोलतो, पण त्याला घट्ट मिठी मारते. अमर, तिला खरंच तो मनू आवडतो का? अवी, असं काही नसेल. अमर, पण तिला जरा तो आवडतच नसेल तर? अवी, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. मला खात्री आहे तसं काही नसेल. अमर, पण आरती, अवी ती दबकतच असते. तिचा नको विचार करू. तू फक्त तो मनू यायच्या आधी तनूच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे बघ. अमर, बरोबर आहे तुझं. तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे आधी बघितलंच पाहिजे. मनूला नंतर बघू. आता अमर थोडा नॉर्मल झालेला होता. दोघेही क्लासमध्ये जातात. पण अमरच्या डोक्यात एकच विचार असतो, तनूच्या मनातलं कसं ओळखायचं. अमर क्लासमध्ये तनूच्या शेजारी जाऊन बसतो. तनू त्याला बघून स्माईल करते. तो आता नॉर्मल दिसत होता म्हणून तिचं मन पण शांत झालेलं होतं. त्याला तसं जाताना बघून तिला खूप टेन्शन आलं होतं. तिचं मन राहून राहून त्याच्या विचारात विचार करत होतं. पण त्याला पाहिल्यावर मनाला बरं वाटलं. अमरने पण तिला स्माईल दिली. लेक्चर चालू झालं होतं म्हणून दोघे काही बोलावं नाही, पण एकमेकांना गुपचूप बघणं चालूच होतं. लेक्चर संपल्यावर तनूने विचारलं, काय झालं होतं तुला? असा का निघून गेला होता? ती काळजीने बोलत होती अमरला. ते काही नाही, काहीतरी काम आठवलं होतं. तनू, एवढं काय महत्त्वाचं काम होतं की असं अचानक उठून गेलास? अमर बोलला, काही नाही, ते सोड. तुझा हात कसा आहे? खूप दुखतोय का? डॉक्टरकडं जायचं का? तनू थोडंसं हसली. बस बस, किती प्रश्न विचारतो. काही नाही झालं हाताला. थोडा गरम चहा हातावर पडला. बस, दीदीने क्रीम लावली आहे ना, आता बरं आहे. किचनमध्ये काम करताना असे चटके बसतातच राहतात. एवढा नको विचार करूस. मला सवय आहे. गावाकडं चुलीवर स्वयंपाक बनवताना खूप वेळेस चटके बसलेले आहे. अमर, घरचे तुला काहीच बोलले नाही? मी असताना तिथं तुला परत किचनमध्ये पाय ठेवू दिला नसता. त्याचं बोलणं ऐकून तनूला हसू आलं. अमर बोलला, हसायला काय झालं? तनू, काही नाही, असंच. हसून मान हलवत म्हणते. अमर, सांग ना, का हसतेस? मी काही चुकीचं बोललो का? तनू, नाही रे. किती काळजी करतोस माझी. तुला माहीत आहे, मला पहिल्यांदा हाताला भाजलं होतं ना, तेव्हा दीदीने सगळं घर डोक्यावर घेतलेलं होतं. माझ्या काळजीने. मला तर इतकं ओरडली होती ना, मला किचनमध्ये जाऊ देतच नव्हती. माझ्या हाताला भाजलं होतं तर उठल्यापासून झोपेपर्यंत मला हात पण लावू देत नव्हती. सगळी तीच कामं करायची.
आईबाबांना पण माझं काहीही करू देत नव्हती. पण मला कुकिंग करायला खूप आवडतं म्हणून मीच तिला समजावलं. तेव्हा कुठं मला परत किचनमध्ये एंट्री भेटलेली आहे. अमर बोलतो, बरोबर होतं ना तिचं. मी पण तेच केलं असतं. आताही करणार आहे. तनू म्हणजे? तिला कळलंच नाही तो काय बोलत होता. ते अमर तुझ्या हाताला भाजलं आहे ना, तर आज मी तुला नोट्स लिहून देईल. तू नाही लिहायचं. तिची बुक आणि पेन घेत तो बोलत होता. तनू काहीही काय? तुझं मला एवढं पण नाही भाजलं आणि माझ्या उजव्या हाताला नाही भाजलं. मी लिहू शकते. ती पेन आणि बुक त्याच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तो देतच नव्हता. तनू दे ना, मी लिहू शकते. अमर नाही, आज मीच लिहून देईल. जर तुला माझ्या नोट्स नाही समजल्या तर मी लेक्चर व्हॉइस रेकॉर्ड करून तुला देईल. हातबरा झाला की स्वतः नोट्स काढून, पण आज नाही. शेवटी तनूने माघार घेतली आणि गाल फुगून बसली. अमर तिचे गाल ओढतो. किती क्यूट दिसते. अशी दोघेही हसायला लागतात. अमरला मनूविषयी बोलायचं असतं, पण लेक्चर चालू होतं. लेक्चरमध्ये पहिल्यांदा तो मन लावून लक्ष देत असतो आणि नोट्स पण लिहित असतो. तनूचं तर लक्ष नसतं लेक्चरला. ती सारखं त्याच्याकडं बघत असते. त्याच्याच विचारात गुंग झालेली असते. लेक्चर संपतं तरी तिचं लक्ष नसतं. अमरचं लक्ष जातं. तो तिच्यासमोर चुटकी वाजवतो आणि डोळ्यांनी काय झालं असं विचारतो. त्याने वाजवलेल्या चुटकीमुळं ती भानावर येते. मान हलवून काही नाही इशारा करते आणि बुकमध्ये बघते. त्याने नोट्स काढलेल्या असतात. तनू एवढ्या चांगल्या नोट्स काढल्यावर मला परत काढायची गरज पडणार नाही. थँक्यू अमर. मी स्टडी करत नसलो तरी नोट्स व्यवस्थित काढतो. आणि थँक्यू कशाला? फ्रेंड्स आहोत ना आपण. बरं, तो तुझा फ्रेंड. काय नाव होतं त्याचं? हा मनू. कधी येणार आहे तो? मला पण बघायचं आहे त्याला. तनू म्हणजे मनूला? नेक्स्ट मंथमध्ये येईल. पण आधी काकांना विचारावं लागल. ती घाबरतच बोलते. अमर ओके. या रविवारला घरी येणार का? म्हणजे आजी येणार आहे ना. तुला भेटायचं होतं ना म्हणून विचारत होतो. तनू हो चालेल ना. ती थोडा विचार करते. दीदीला घेऊन येऊ का? म्हणजे तिला एकटीला नाही सोडू शकत ना म्हणून. अमर हो तिला पण घेऊन ये. आजीला आवडेल. मग संडेला फिक्स ना? तनू फिक्स. अमर चल मग लेक्चर संपले सगळे. तुझी दीदी वाट बघत असेल. तनू नाही ते आकाशचा मेसेज आला होता. तो तिला स्टडीमध्ये हेल्प करतोय. तर मी तिची डान्स प्रॅक्टिस झाल्यावर 1 तास स्टडी करणार आहे म्हणून मी थांबले होते. अमर आकाश खूप काळजी घेतो ना आरतीची? तनू म्हणाली हो. दीदीसाठी एकदम परफेक्ट आहे ना तो. ती एक्साइट होत बोलते. नंतर जीभ चावते. तिचा फेस बघून हसतो. डोंट वरी. अजून एक सिक्रेट माझ्याकडे सेफ राहील. तनू हे जास्त दिवस सिक्रेट नाही राहणार. मी तर आकाशला कालच बोलले होते की माझ्या जिजूने दीदीची चांगलीच काळजी घ्यावी, हेच पाहिजे मला. अमर बापरे, तू तर त्याला जिजू पण बनवलं डायरेक्ट. पण आरती दीदीच्या मनात आहे का तसं? तनू तेच तर शोधून काढायचं आहे ना. तू करशील का मला मदत? अमर नक्की करेल. तनू खूप खुश होते. खरंच? अमर गालातच हसतो आणि हो बोलतो. तनूने त्याला हेल्प मागितली हेच खूप होतं त्याच्यासाठी. त्या निमित्ताने का होईना तिच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल म्हणून तो खूप खुश होता. दोघे असेच गप्पा मारत बसलेले होते. आरती आणि आकाश सगळे लेक्चर संपल्यावर तिच्या डान्स प्रॅक्टिससाठी जातात. आकाश बसून तिचा डान्स बघत असतो. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने तोही खूप खुश होत असतो. आरतीच्या घुंगरांचा आवाज पूर्ण रूममध्ये घुमत असतो. तिने मोबाईलवर म्युझिक लावत असते. आकाश तिच्या एवढा हरवलेला असतो की तिची प्रॅक्टिस संपते तरी तो तिच्याकडे एकटक बघत स्माईल करत असतो. आरती त्याच्यासमोर येऊन थांबते तरी त्याला कळलंच नाही. ती डोळ्यासमोर हात हलवते तेव्हा तो भानावर येतो. आरती कुठं हरवला होता? त्याच्या शेजारी बसून घुंगरू काढत विचारते. आकाश तुझ्यात. पटकन बोलून जातो. तेव्हा ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते. तेव्हा तो अडखळत उत्तर देतो. म्हणजे ते मी तुझा डान्समध्ये हरवलेलो होतो ना. खूप छान डान्स करतेस तू. तुला खूप आवडतो ना डान्स करायला? आरती बोलली. हो, डान्स केल्यावर मला फ्रेश वाटतं. जसं तू एक्सरसाइज करतो ना रोज तसं. डान्स नाही केला तर चुकल्यासारखं वाटतं. आकाश डान्स करताना तू जसं सगळे प्रॉब्लेम विसरूनच जातेस.
मनापासून एन्जॉय करतेस, त्यामुळे बघणारा पण एन्जॉय करतो. आरती, बस झालं, निघायचं आता? आकाश बोलला, कुठं निघाली? विसरली का? स्टडी करायचं आहे ते. आरती, आज नको ना, उद्या करू पक्का. प्लीज प्लीज. तिच्या विनंती करणाऱ्या चेहऱ्यांकडे बघून तो तयार होतो. आकाश बोलला, ओके, आजचा दिवस फक्त. उद्यापासून स्टडी पण करायचा. आरती, ती खुश होऊन उड्या मारायला लागते. आकाश बोलला, चल मग तणू वाट पाहत असेल. आरती बोलली, खुश होऊन तणूला कॉल करते. दोघे तणूकडे जायला निघतात. आकाश बोलला, अमर, तणू आणि आरती याचं जणू रुटीन सेट झालं होतं. तणू घरी आरतीला एकटं सोडत नव्हती. कॉलेजमध्ये आकाश नेहमी आरतीसोबतच असायचा. तिची डान्स प्रॅक्टिस झाली की दोघे स्टडी करायचे. अमर पण तणूसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होता. तणू पण त्यांच्यासोबत असली की बाकी सगळं विसरूनच जायची. रविवारला तणू आणि अमरच्या घरी जाणाऱ्या होत्या. आरती बोलली, विद्या चल ना तू पण. विद्या, सॉरी दीदी, रंजू आणि माझी शॉपिंगचा प्लॅन झालेला आहे, नाहीतर आले असते ग. तणू, विशाल दादा तू तरी चल ना. विशाल, सॉरी माझं महत्त्वाचं काम आहे. आकाश बोलला, आणि मी तिथेच जाणार आहे, पण मी तुम्हाला दोघींना अमरच्या घरी सोडून मग जाईल. तणू बोलली, ओके. आरती, काय झालं? मी येतंय ना, मग का अपसेट होतंय? तुला माहीत आहे ना, तू अपसेट झालेलं मला आवडत नाही. त्या अमरने जरी तुला अपसेट केलं ना, तर त्याला सोडणार नाही मी. तणू दीदी, काहीही बोलतेस? आणि तो का मला अपसेट करेल? तो तर माझा चांगला फ्रेंड आहे ना. गालातच हसत बोलत होती. आरती बोलली, हो माहीत आहे मला, तो तुझा खास फ्रेंड आहे आणि तो तुला अपसेट नाही करणार. पण जर त्याने केलंच तर त्याला खूप मार खावा लागेल. तणू बोलले, बरं आता रेडी हो, आपण त्याच्या आजीला भेटून येऊ. आरती, तुला खूप घाई झाली आहे का भेटायची? तणू बोलली, थोडी गडबडते. नाही, तसं काही नाही. विशाल दादाला लेट होईल म्हणून बोलते. आरती, बरं बरं जाऊ, आपण चल आवरायला. तिची गडबडलेली अवस्था बघून आरती हसू दाबून बोलते. विशाल दोघींना अमरच्या घरी सोडून देतो. आरती आणि तनू जाताना काही स्वीट आणि फळं घेऊन जातात. अमर तनूची वाट बघतच असतो. दोघे आल्यावर डोर बेल वाजवतात. अमर दार उघडतो. समोर तनू दिसते. तो तिला बघतच राहतो. खूप सुंदर दिसत असते. तिने खूप छान ड्रेस घातलेला असतो. त्यावर गुलाबी कलरची फुलांची डिझाईन होती. ओढणी पण गुलाबी, पण वन साईड घेतलेली असते. एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात त्याने दिलेलं ब्रेसलेट होतं. ते बघून तो अजूनच खुश झालेला होता. जास्त मेकअप नव्हता केला. छोटीशी छानशी अशी टिकली लावलेली होती आणि केस मोकळे सोडलेले होते. पण नेहमीप्रमाणे एक केसांची बट तिच्या गालावर खेळत होती. तो काहीही क्षण तिच्यात हरवलेला होता. आरतीच्या लक्षात आलेलं होतं. तिने जोरात घसा खवखवला तसा तो भानावर आला आणि इकडे तिकडे बघू लागला. आरती, तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना दारातच उभं करण्याची पद्धत आहे का? हसू दाबत बोलत होती. अमर बोलला, नाही तसं नाही. या ना आतमध्ये. तो गडबडीत होता. बाजूला झाला आणि त्याने आत घेतलं. मनातच विचार करायला लागला. काय करतोय अमर? वेडा झालास का? त्याच्या मनाने लगेच उत्तर दिलं, हो ना, तनूच्या प्रेमात वेडा झालोय. तो गालातच हसला. आरतीने ते पण नोटीस केलेलं होतं. आरती बोलली, आम्हाला आत बोलावून तर तू का दारात थांबलाय? अजून कोणी येणार आहे का? तिला खूप हसू येत होतं. ती त्याला चिडवत होती. अमर बोलला, नाही. बसा, मीनाताई चहा आणि नाश्ता आण. त्याने घरात काम करणाऱ्या मीनाला आवाज दिला. तणू, तुझी आजी कुठं आहे? अमर बोलला, हा मी बोलावतो तिला. तो आजीच्या खोलीत गेला. थोड्या वेळात आजी आणि तो बाहेर आले. आरती आणि तणू उठून त्यांच्या पाया पडते. आजींनी पण दोघांना आशीर्वाद दिला. त्या अमरकडे बघून बोलल्या, आजी, या तुझ्या फ्रेंड आहे ना? अमर बोलला, हो. असं का विचारत आहेस? आजी, तुझे कोणतेच फ्रेंड भेटल्यावर आशीर्वाद घेत नाही ना, म्हणून विचारलं. एवढे संस्कारी तुझ्या फ्रेंड्स असणं म्हणजे. आरती बोलली, आजी, आम्ही त्यांच्याच फ्रेंड आहोत, पण आम्ही गावातून आलोय म्हणून थोडं वेगळं आहोत. अमर बोलला, तुम्ही गप्पा मारा, मी आलोच. बोलून तो किचनकडे जातो. तणू बोलली, कशा आहात आजी? हे तुमच्यासाठी फळ आणि स्वीट आणलेले होते.
फळ काढून तिने आजीच्या हातात दिलं. आजी, त्यांची काय गरज होती? तुम्ही दोघी मला भेटायला आल्यात तेच खूप आहे. नाहीतरी आजकालच्या पोरांना आमच्यासारख्या म्हाताऱ्यांसोबत वेळ घालवायला नाही ग आवडत. तनू बोलली, असं काही नाही आजी. मी आणि दीदी लहान होतो तेव्हा आमचे आजी आजोबा खूप लाड करायचे आमचे. बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आजी, अरे असं रडायचं नसतं. मी पण तुझी आजीच आहे ना. या इकडं. आजीने दोघींना मिठी मारली. दोघी खूप खुश झालेल्या होत्या. त्यांना खूप छान वाटत होतं. तेवढ्यातच अमर आला. त्यांना असं मिठी मारताना बघून तो पण खूप खुश झालेला होता. आजी, तिथून पुढं मला नेहमी भेटायला येत जा दोघी. मला एकटीला इथं करमत नाही, म्हणून मी जास्त दिवस इथं राहत नाही ग. अमरचे वडील नेहमी कामात इकडं तिकडं जात असतात ना. अमर पण जास्त घरी नसतो. त्याच्यासाठीच येते मी इथं. आरती बोलली, आजी आम्ही येत जाऊ ना तुम्हाला भेटायला. मीनाताई चहा घेऊन नाश्ता घेऊन येत आल्या. सर्वांनी चहा घेतला. तनूने चहाचा एक घोट घेतला आणि लगेच अमरकडे बघितलं. तो तिच्याकडे बघून हसत होता. तनूने लाजून मान खाली केली. आजी, मीना, आज चहा वेगळाच लागतोय ना. तुझ्या हातची चव नाही ही मीना. आजी, चहा अमरदादांनी बनवलेला आहे. मी म्हणत होते मी करते, पण त्यांनी ऐकलंच नाही. आजी आणि आरती त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागल्या. आजी, तू कधी चहा बनवायला शिकला? आरती, टेस्टवरून तर तनूसारखाच आहे, म्हणजे तनूने शिकवला वाटतंय. आजी आणि आरती तनूकडे बघायला लागला. तनू लाजून खाली बघून गप्पा चहा पित होती. अमर, हो, तिच्याकडूनच शिकलो आहे म्हटलं. आजीला सरप्राईज द्यावं. आवडलं नाही का चहा? आजी, नाही, छान आहे चहा पण, आणि तिच्याकडून शिकला ती पण. त्या हसत बोलल्या. तनूला ठसका लागला त्याचं ऐकून. आरती आणि आजीला हसू आलं. अमर पण तिच्याकडे बघून गालात हसत होता. तिला तर काय करावं सुचतच नव्हतं. ती वॉशरूमच्या बहाणे तिथून निघाली. मीनाने तिला वॉशरूम दाखवलं. आजी आरतीच्या गप्पा चालूच होत्या. आजी, तुमचं गाव कोणतं? आरती, वैजापूर. आजी, काय? अगं आमचं गाव पण त्याच जवळच आहे, लासूर. आरती, हो का? आम्ही लहान असताना जायचो त्या गावाला. आमचे मामा राहायचे तिथं, पण कामामुळं ते पण शहरात आले. मग आमचं इकडं येणं जाणं बंदच झालं. आजी, नाव काय म्हणाली मामाचं? आरती, नवनाथ मोरे. आजी, अरे हे तर आमच्या शेजारी राहायचे. अमर, आपल्या जुन्या अल्बम आण बरं. त्या अल्बमला बोलल्या. तसा तो रूममध्ये गेला. आजीने अमरला फोटोचा अल्बम आणायला पाठवलेलं होतं. तो रूममध्ये जायला निघाला आणि तनू बाहेर यायला एकच वेळ झाली आणि दोघे एकमेकांना एकदम धडकले. तनू मागे पडणारच तेवढ्यातच त्याने तिचा हात पकडला आणि स्वतःच्याकडे खेचलं गेलं. तिला सावरण्यासाठी त्याने तिच्या कमरेला पकडलेलं होतं. तनूने घाबरून डोळे बंद केले होते. गॅलरीतून हवा येत होती, त्यामुळे पडताना तिची ओढणी उडून त्या दोघांच्या डोक्यावर पडलेली होती. तनूने डोळे उघडले. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले होते. त्यांना कशाचंही भान राहिलेलं नव्हतं. अमरला जाऊन खूप वेळ झाला म्हणून आजीने परत त्याला आवाज दिला. आजीच्या आवाजाने दोघे भानावर आलेले होते. ती पटकन त्याच्यापासून लांब झाली. तिचे गाल लाजून गुलाबी झालेले होते. अमर, ते अल्बम घ्यायला आलो होतो. सॉरी. लागलं तर नाही ना ग तुला? त्याला जे सुचलं ते बोलत राहिला. तनू, काही नाही, एवढंच बोलून रूमच्या बाहेर गेली. ती जाऊन आजी आणि आरती सोबत बसली. अमर पण अल्बम घेऊन आलेला होता. आजीने त्यांच्या गावाकडचे फोटो दाखवले. आरती, आजी किती सुंदर दिसत होती ना ग तुम्ही तरुण असताना. अमर बोलला. म्हणून तर आजोबा खूप प्रेम करायचे आजीवर. हो ना ग आजी? बरं हे बघ, हेच ना तुमचे मामा? ज्यांनी एका फोटोमधल्या एका माणसावर बोट ठेवलं. तनू, अरे हां, हे मामाच आहेत. किती यंग दिसताय. आजी त्यांना अजून एक फोटो दाखवतात. त्यांना काही लहान मुलं मुली होते. त्या दोघी फोटो बघून चकितच होतात. आरती, या तर आम्ही दोघी आहोत. म्हणजे आम्ही लहान असताना तुमच्या घरी यायचो. मला कसं आठवलं नाही? आजी, तुम्ही जेव्हा लहान होत्या ना तेव्हा म्हणून आठवत नसेल. अमर आणि तनूला मात्र त्याचं बालपणच आठवलेलं होतं.
तनूने अमरकडे बघितलं. तो तिच्याकडे बघूनच गालातच हसत होता. जणू त्याला पण लहानपणीचं काही आठवतच असेल. तिला काय करावं सुचतच नव्हतं. सवयीप्रमाणे ती गळ्यातल्या महादेवाच्या लॉकेटला हात लावते. अमरला ते बघून अजूनच आनंद होतो. तनूला कळलंच नाही तो एवढा का खुश होता आहे. आजी आणि आरती फोटो बघण्यात बिझी असतात. आरती आवाज देते म्हणून तनू लगेच त्याच्यात सामील होते. आरती तिला अजून एक फोटो दाखवते. त्यामध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी राधाकृष्ण बनलेले असतात. आरती तिला फोटो दाखवते. तनू हे बघ, तू राधा बनली होती या फोटोंमध्ये. तनू तो फोटो बघते. तो अमर आणि तिचा लहानपणीचा फोटो असतो. दोघे राधाकृष्ण बनलेले असतात. सगळे फोटो बघत असतात. तेवढ्यातच मीनाताई त्यांना जेवायला बोलावते. सगळे उठून जेवायला बसतात. आरती आणि आजी जेवताना पण खूप गप्पा मारत होत्या. तनू आणि अमर त्यांच्या लहानपणीच्या आठवणीतच हरलेले होते. अमर आणि तनू पण बालपणातूनच बड्डेचेच होते. ती घरासोबत गणपतीच्या मंदिरात गेली होती. तिथं छोटीशी पूजा ठेवलेली होती. तिने मामाच्या घरचे पण आले होते. अमर त्यांच्यासोबत आला होता. तनू तेव्हा पण ती ब्रेस्ट फ्रेंड होती. पूजा झाल्यावर तनू सगळ्यांना प्रसाद देत होती. सगळ्यांना प्रसाद देऊन झाला, पण तिला अमर दिसलाच नाही. ती त्याला शोधत मंदिराच्या बाहेर आली. तो बाहेर बसला होता. ती त्याच्या जवळ गेली. तिने प्रसाद घ्यायला हात पुढं केला. अमरने काही न बोलता प्रसाद घेतला. तनू, काय झालं, बोलायचं नाही का माझ्याशी? अमर बोलला, तसं काही नाही. तनू, मग एवढा शांत का? आत पूजेला पण नाही थांबला? चल आत, सगळे शोधत असते आपल्याला. आणि आता मामांसोबत थांब इथंच रात्रभर. आज माझा बड्डे आहे ना, केक खाल्ल्याशिवाय मी नाही जाऊ द्यायचे. अमर बोलला, थांब ना, मला नाही थांबता येणार. तनू, का? थांब ना प्लीज, ती रडक्या आवाजात बोलत होती. अमर, रडू नकोस ना, माझ्या आईची तब्येत ठीक नाही. तिला घेऊन आम्ही शहरात जात आहोत. ती बरी होईपर्यंत तिथेच राहू. आज निघायचं आहे आम्हाला. तुझा बड्डे म्हणून मी आलो, पण मला निघावं लागेल. सॉरी. तनू, ठीक आहे. काकी आजारी आहे म्हणून तुला माफ केलं, पण काकी बऱ्या झाल्या की दोघीही यायचं आमच्या घरी. तेव्हा मी ऐकणार नाही. अमर, लगेच कुठं चाललाय? आजीसोबत बोलून झालं की लगेच निघायचं का? आरती बोलली. मग थांबून काय करू? आजी बोलली. तर गेल्या आराम करायला. अमर, अरे पण बाहेर पाऊस किती चालू आहे. थोडा कमी होऊ द्या, मग मी तुम्हाला सोडेल घरी. पण आता थांबा. आरती, हा पाऊस तर खूप पडतोय, पण बसून करायचं काय? अमर, बरं तुम्ही बसा, मी आलोच, म्हणत तो उठून त्याच्या रूममध्ये गेला. थोड्या वेळाने तो परत आला. त्याच्या हातात गिटार होतं. आरती, तुला वाजवता येतं? अमर बोलला, नाही, असंच घेऊन आलो. तो हसत बोलला. आरतीने लगेच त्याच्या हातावर फटका मारला. अमर, बरं मी वाजवून दाखवतो. जर मी चांगलं वाजवलं तर त्याने भुई उचकावून विचारत आरती. तर काय? काहीच नाही. अमर, असं नाही चालणार. तनू, आम्ही काय करावं? अशी तुझी इच्छा आहे? अमर बोलला. आरती, दीदी डान्स करेल आणि तू पुढं बोलणारच. तेवढ्यात तनू बोलली, मी काही नाही करणार, मला नाही येत डान्स वगैरे. घाबरतच बोलत होती. आरती हसत बोलली, तू डान्स नको करू, गाणं म्हण. तनू लाजून, दीदी मी गाणे नाही म्हणणार. अमर बोलला, तू गाणार हे फिक्स. मला सुरुवात मी करतो. आरती, अरे गाणं वाजव, डान्स सगळं होणार. आणि मग पावसात भिजायचं का? ती बोलली आणि लगेच तनू आणि अमरला घेऊन गार्डनमध्ये गेली. आरती आणि तनू पावसात मजा करत होते. तनूला असं एन्जॉय करताना बघून तोही खूप खुश झालेला होता. गिटार वाजवत तो तनूकडं बघून गाणं गायला लागला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.